जय हिंद सर्व पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलींना। मित्रांनो, जेवढी महाराष्ट्रामध्ये पोरी पोलीस भरती करतात त्या मुलांना मुलींना आपल्या झिरो पासून हिरो या YouTube चॅनलवर अगदी योग्य मार्गदर्शन मिळणार। गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, जनरल नॉलेज असेल, या सगळ्या विषयाचे क्लास आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा। आपण टास्क क्रमांक 4 चालू करतो। अनेक मुलं आहेत सोप्या प्रश्नामुळे भरतीतून बाहेर पडलेत, पण तुम्ही भरतीमधून बाहेर पडायचं नाही यासाठी आपण काय चालू केले, टास्क चालू केले। जो नवीन विद्यार्थी असेल त्याने 1-2 क्रमांकचे टास्क पाहायचे, त्याची लिंक कमेंट मध्ये मी करून ठेवलेले। सर्वांनी टास्क पाहायचे आहे, अभ्यास करायचा आहे। अभ्यासाव्यतिरिक्त 6 महिने काही करायचं नाही, तुम्हाला यश कसं मिळत नाही आपण बघू। चला तर सुरुवात करूया। टास्क क्रमांक 4 बघा, एका संख्येचा 3/5 च्या 15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या मूळ संख्यामधून 12 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी येते, तर मूळ संख्या कोणती? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रश्न पडला असेल की ही मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे मुख्य संख्या, मेन संख्या, प्रमुख संख्या। नाहीतर मूळ संख्या 2, 3, 5, 7 शोधत बसाल पर्यायामध्ये, असं काही करायचं नाही। प्रश्न समजून घ्यायचा। प्रश्न म्हणजे टेक्निक आहे। मी वारंवार सांगतो, प्रश्न 3 टाइप मध्ये सुटतो, पर्याय, सूत्र आणि शॉर्टकट, बरोबर। आता बघा, 3/5 च्या एका संख्येचा चा आलं की गुणाकार, एका संख्येचा x चा 3/5 च्या 3/5 च्या 15/27 मध्ये म्हटल्यावर बेरीज 24 मिळवल्यास येणारी संख्या मूळ संख्यामधून, म्हणजे मूळ संख्या कोणती आहे तुझी? x आहे बाळा, बरोबर। मूळ संख्यामधून म्हटलं की वजा 12 केल्यासारखी येते, तर मूळ संख्या कोणती? हे झालं तुमचा पाया। आता फक्त तुला बाळा काटछाट करता येते, कापायला सुरुवात कर। 3 1 3, 3 9 27, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 3 9। मग राहिलं काय? x ने 1 ला गुणलं, 1 x छेदस्थानी 3 अधिक 24 बरोबर x वजा 12। आता हे x ने गुणायचं, 3 ने काय करायचं? या 24 ला गुणायचं आणि 3 इकडे घेऊन जायचं। भागाकार आहे म्हटल्यानंतर काय होणार? गुणाकार होणार। मग बघा, 1x अधिक 24 त्रिक 72 बरोबर 3 गुणाकारामध्ये x, 3x चिन्हाला चिन्ह वजा 3 गुणाकारामध्ये 12, 12 त्रिक 36। बघा, आता हे 36 वजा आहे, इकडे आणा, अधिक होईल। हे x इकडे घेऊन जावा, वजा होईल। मग बघा, 72 अधिक 36 बरोबर 3x वजा 1x बरोबर। आता याचा तयार काय होतं? 72 आणि 36 108 बरोबर 3 मधून 1x गेलं 2x, तर x बरोबर 108 छेदस्थानी 2 बरोबर 54 असेल तुमचं उत्तर। 2 ने 108 ला भागलं तर काय आलं? 2 10 2 8, पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर। साधं सिंपल आहे हे। एकदा, दोनदा, 5दा, 6दा, 7दा सोडवलं की या प्रश्नाचा पुन्हा तुमचा मार्क जाणार नाही, हे लक्षात ठेव। फक्त तुला कापाकापी जमली पाहिजे, हे जमलं की तुला सगळं आलं। बघ, लक्षात ठेव, मिळवले मध्ये म्हटलं की बेरीज, मधून म्हटलं की वजाबाकी। पोरग काय करतंय? असल्या प्रश्नाला शॉर्ट शोधायला बघते। शॉर्ट काय? शॉर्ट कुठेही नसतंय, शॉर्ट कुठेही नसतंय, हे लक्षात ठेव। पुढे बघ, 3x अधिक 5 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? बघा, प्रश्न काय म्हणते? 3x अधिक 5 ही एक समसंख्या आहे, बरोबर। 3x अधिक 5, तुम्हाला या ठिकाणी x ची किंमत काहीतरी गृहीत धरावी लागेल। या कंसामध्ये जी संख्या दिली आहे ती बाहेर एक समसंख्या बनून आली पाहिजे, बरोबर। आपण काय करू? x बरोबर 1 घेऊ, बरोबर। मग काय होईल? x ची किंमत 1 झाली, 3 1 3 अधिक 5 कंसातून बाहेर काय आलं? 8 आलं। 8 ही समसंख्या आहे का? आहे, बरोबर आहे। तर त्याने विचारले खालीलपैकी विषम संख्या कोणती? x ची किंमत तुम्हाला माहित आहे 1 धरली, मग 3 1 3,
अधिक 1 बरोबर 4. 4 ही विषम संख्या आहे का? नाही. पहिला पर्याय उत्तर नाही. दुसरा पर्याय 3 1 3, याचं उत्तर काय आलं? 3. 3 ही विषम संख्या आहे का? आहे. तुमचं उत्तर सापडलं. पण चारही पर्याय चेक करायचे. 3 1 3 वजा 1 बरोबर 2. 2 ही विषम संख्या आहे का? अजिबात नाही. पुढे चला. 3 1 3 अधिक 3 बरोबर 6. 6 ही विषम संख्या आहे का? नाही. 3 1 3 काय केलं? x ची किंमत बाळा तू 1 मानली हे लक्षात ठेव. 3x म्हणजे 3 1 3. x ची किंमत तुला काय ठेवायची? ठेव, तुझ्या मनानं ठेव. पण या कंसात बाहेर समसंख्या आली पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. बघ, फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो? फक्त 2 अंकी संख्येत 2 अंकी संख्या किती येतो? 2 अंकी संख्या किती आहेत बाळा? 2 अंकी संख्या आहेत 90. मग 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येतो रे? 20 वेळा येतो. 20 वेळा येतो. बरोबर आहे का? मग 2 हा एकटाच स्वतंत्र असलेला अंक काय करायचा? 20 वजा 1 बरोबर 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो? 19 वेळा येतो. पर्याय क्रमांक 3 असेल तुझं उत्तर. बरोबर. 2 हा अंक प्रत्येक 2 अंकी संख्येत किती वेळा येतो? 19 वेळा येतो. हे लक्षात ठेव. 20 वेळा येतो पण 1 ते 100 मध्ये. पण आपण काय केलं? 1 2 2 हा एकटा आहे, तो बाजूला काढून टाकला. 19 वेळा. हे लक्षात ठेव. बघ, 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज काय? एक लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न वाचत असताना इथं सम आहे का विषम आहे का नैसर्गिक संख्या दिलंय हे व्यवस्थित पाहणं खूप गरजेचं आहे. अनेक पोरं अशी आहे ती बघतच नाही. ती काय करते? ती चला खालीलपैकी सर्व विषम सम संख्यांची बेरीज काय पटापटा करतात. आणि पर्यायामध्ये एक लक्षात ठेवा, विषम संख्यांची बेरीज पण दिलेली असते आणि समसंख्यांची पण बेरीज दिलेली असते. ज्या वेळेस तुम्हाला क्रमगत समसंख्यांची बेरीज विचारली जाते 1 ते 50, याचा अर्थ 1 पासून सुरुवात होणाऱ्या 50 पर्यंत जाऊन थांबणाऱ्या समसंख्यांची बेरीज काय? आता 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत बाळा? एकूण संख्या आहेत 50. मग तुला मला सगळ्या जगाला माहित आहे निम्म्या सम असतील आणि निम्म्या विषम असतील. 50च्या निम्म 25. 25 झाल्या तुमच्या समसंख्या. आता क्रमगत समसंख्या काढण्याचं सूत्र काय? एकूण समसंख्या गुणाकारामध्ये पुढची संख्या, छेदात काय घ्यायचं नाही. नैसर्गिक संख्यांची असल्यावर छेदात 2 घ्यायचं. क्रमगत समसंख्यांची बेरीज काढत असताना एकूण समसंख्या गुणाकारामध्ये पुढची संख्या, गुणाकारामध्ये 25च्या पुढची 26. हे लक्षात ठेव. 25 सख 150 ला 0, हातचार 15, 25 दोन्ही 50 आणि 15 65. 650 असेल तुझं फुल अँड फायनल उत्तर. पर्याय क्रमांक 4. हे लक्षात ठेव. क्रमगत विषम संख्यांची बेरीज असली, क्रमगत विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण विषम संख्या त्यांचा वर्ग. इथं जर तुला क्रमगत विषम संख्यांची बेरीज विचारलं असतं, एकूण विषम संख्या 25, 25चा वर्ग किती बघा? 625 असेल तुझं फुल अँड फायनल उत्तर. पुढचा प्रश्न बघ. 1 ते 80 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची उत्तर आपलं बेरीज काढायची आहे. आता याचं उत्तर तुला यायलाच पाहिजे आणि तू कमेंट करायलाच पाहिजे, कारण कमेंट हा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी करणारच. हे लक्षात ठेव. तू कमेंट केली की आम्हाला प्रोत्साहन मिळतं, आम्हाला बी वाटतं की व्हिडिओ तू बरोबर पाहतोय. पुढचा प्रश्न बघ. 51 ते 70 दरम्यान असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान असणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी? प्रश्न साधा आहे, सिंपल आहे, सोपा आहे. फक्त 2 सेकंदात उत्तर आहे. पण पोरगा काय करतो? चुकीच्या दिशेने जातो. 51 ते 70 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज करतो, पुन्हा विषम संख्यांची बेरीज करतो, मग त्यांची वजाबाकी करतो, मग त्यावेळेस त्याला उत्तर निघतं. पण मित्रा काही सध्या करायचं नाही. समोर बघ, 70 ते 51 मध्ये एकूण संख्या किती आहेत? 70 वजा 51च्या पाठीमागचा अंक 50. टोटल संख्या आहेत 20. या 20 ला फक्त 2 भाग. बे 0 ला 0 10 असं तुझं फुल अँड फायनल उत्तर. कारण 51 ते 70 दरम्यान असणाऱ्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतला फरक हा 10 असणार आहे. तुला फरकच काढायचा आहे. प्रश्न फक्त तुला काय विचारलंय? विषम संख्यांची बेरीज ही समसंख्यापेक्षा बेरजेने कितीने कमी आहे बाळा?
10 ने कमी आहे, पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे. लक्षात ठेव. साधा आहे, सिंपल आहे, सोपा आहे. बाकीकडे कुठं पळत बसायचं नाही, कारण अनेक विद्यार्थ्यांना सवय असते सोपं सोडायचं आणि XY पद्धतकडे शिरायचं, पण इथं तसं काही सध्या नाही. डाबरी सोडायचं आणि कुपाटीत शिरायचं अशी काही सवय लागून घ्यायची नाही, लक्षात ठेव. आणि तुला हे सगळं 90 मिनिटांमध्ये क्रॉस करायचं असतंय. 90 मिनिटांमध्ये तुला दुनिया आठवायची आहे, जग आठवायचंय, आई बापाचं कष्ट आठवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी तुला 90 मिनिटांमध्ये आठवायच्यात, हे लक्षात ठेव. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. x ही एक 5 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. जर 5 ने भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? बघा, x ही एक काय? x ही एक संख्या आहे. ती कसली संख्या आहे बाबा? 5 ने भाग जाणारी एक विषम संख्या. मग 5 ने भाग जाणारी विषम संख्या तुम्ही कुठली आहे घ्या. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतली? 25 घेतली. x ची किंमत बाळा 25 आहे, हे डोक्यात ठेव. बरोबर. 5 ने भाग दिला, भाग कितीचा गेला? 5 चा गेला. बरोबर. तर ते काय म्हणतात, ह्या 25 च्या पुढची x ने भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती तुला काढायची. बरोबर. मग चला, पण 5 5 25, पुन्हा पुढची 5 ने भाग 30, पुन्हा 35 आणि पुढची कोणती? 40. दुसरी समसंख्या बाळा कुठली? दुसरी समसंख्या. 25 च्या पुढची पहिली समसंख्या 30. 30 तुझं उत्तर आहे का? नाही. 25 च्या पुढची दुसरी समसंख्या 40. मग x मध्ये किती मिसळल्यानंतर 40 होईल? x मध्ये 15 मिसळल्यानंतर 40 होईल. म्हणून x अधिक 15 तुझं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. 25 मध्ये 15 मिसळल्यावर 40 होणार आहे आणि तू 25 ला काय मानलंय? x मानलंय. मग x अधिक 15 तुझं उत्तर पहिलाच पर्याय आहे. हे ज्याला कन्सेप्ट समजली त्याला गणित समजतं. ज्याला कन्सेप्टच समजली नाही, ज्याचं बेसिकच पक्क नाही, त्याला गणित समजणार नाही. आणि तुला जर बेसिक पक्क करायचं असेल तर काय करायचंय बघ, व्हिडिओ जाग्यावर थांबव, हे सगळं वाच. तुला जर फी बद्दल माहिती पाहिजे असेल तर लेकरा बाळा पोरे, इथं तुला माझा नंबर दिलाय, याच्यावर फक्त कॉन्टॅक्ट कर. तुला ऍपची माहिती मिळेल आणि तुला सगळं बेसिक तिथं पाहायला मिळेल. समोरचा प्रश्न बघ. खालीलपैकी कोणती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही? 1, 2, 100 यापैकी नाही. यापैकी नाही. उत्तर साधं सिंपल सोपं आहे, पण पोरं काय करतात? यापैकी नाही करत जातात. का? कारण ज्याला संख्याची माहिती नाही तो याचं उत्तर यापैकी नाही देतो. ज्याला संख्याची माहिती आहे तो देतो. काय देतो? 1 देतो. एकही संख्या मूळही नाही, संयुक्त नाही. मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येने भाग जाणे आणि संयुक्त म्हणजे 2 संख्यांच्या गुणाकारामधून तयार झालेली. आता 2 मूळ संख्या आहे ना, 2 मूळ संख्या आहे ना, पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 100 20 5 100 संयुक्त संख्या आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले संयुक्तही नाही आणि मूळही नाही. बरोबर उत्तर आलं 1. बघा आता, एका शेतकऱ्यानं मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. अगं बया, लय मोठा शेतकरी बरं का ह्यो. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपं होती. ओके, ठीक आहे. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे रोपं लावली तर रोपांच्या किती ओळ्या? साधं सोपा मित्रा. काय केलं? एक शेतकरी होता, बाजारात गेला, 150 ट्रे आणले. ओके, ठीक आहे. मग त्या प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपं होती आणि ती त्याला 25 ओळीमध्ये लावायची. झालं तुझं सूत्र. कापाकापी कर. 25 × 25 25 सख्ख 135 सख्ख 210. पर्याय क्रमांक 2 आलं तुझं उत्तर. काय केलं तू? 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 35 झाडं येते, पण या सगळ्या झाडांचं काय करायचं? 25 ओळी लावायच्यात. मग प्रत्येक ओळीमध्ये 210 झाडं. पोरगं काय करणार? या 150 न 35 ला गुणणार, आलेल्या गुणाकाराला 25 न भागणार. पण तसं कशाला बाळा? तुला सोपं जाईल ना. इथं 150 गुणाकारामध्ये 35 छेदात ताई तुला इथं सोपं जाणार आहे 25. का तर भागाकार अगदी सोपा आहे. आणि काही काही विद्यार्थी 5 न भागतील. भाग बाबा, काही हरकत नाही, पण उत्तर 210 आलं पाहिजे. वारंवार सांगतो, पाठ पाहिजे. जर पाठ असतील तर तुझं काय होईल? कल्याण होईल. हे लक्षात ठेव. बघ, 2 अंकांची एका निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते. अरे वा, छान. आणि त्याच संख्येत 45 मिळवलं तर संख्येतील अंक उलट येतात तर संख्या कोणती? विद्यार्थ्याला असा प्रश्न दिसला, चकमक होते, मला काय समजना गेलंय, मला काय कळना गेलंय. मग विद्यार्थी काय करतय? चल पुढचा प्रश्न. लगेच या प्रश्नाला गोल करतय. काय करतो? शेवटी सोडवतो.
पण बाळा एक लक्षात ठेव, शेवटीच्या 10 मिनिटात जर तू असे प्रश्न सोडवत असला तर तुझा या भरती करून काही उपयोग नाही, कारण असं साधं सिंपल प्रश्न असतात. प्रश्नाचा अर्थ काय बघतो, समोर बघ 2 अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते. फॉर एक्झाम्पल पर्यायामध्ये तुम्ही 27 संख्या घेतली, मी घेतो कारण आपल्याला डायरेक्ट उत्तर करायचंय. 27 ची संख्यामधील अंकांची बेरीज 2 + 7 बरोबर 9, बेरजेच्या तिप्पट 9 गुणाकारामध्ये 3 बरोबर 27 आली 27. पुढे ते म्हणतात त्याच संख्येत 45 मिळव अधिक 45 उत्तर आलं 72. त्या संख्यांच्या अंकांची उलट 27 ची उलटी काय रे बाळा 72 आलं का 72 उत्तर. म्हणजे तुझा पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. तू कुठल्याही संख्येत तसं करून बघ, तुला उत्तर मिळणार नाही हे लक्षात ठेव. बरोबर, तुझं उत्तर काय असतं, उत्तर या प्रश्नात उत्तर आहे. उत्तर प्रश्नात आहे, तुम्हाला फक्त पर्यायाचा यूज करायचा आहे. बरोबर, सूत्र वापरायचंय नाही, शॉर्ट वापरायचे नाही, तुम्हाला काय वापरायचंय मित्रा, फक्त पर्यायाचा वापर करून उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघ, खालील पैकी कोणती संख्या वर्ग नाही. वरानं लगेच प्रश्न बघितला, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय यापैकी नाही. तुला एकतर वर्ग पाठ पाहिजे. वर्ग जर पाठ नसेल तर तुला वर्गाची डेफिनेशन माहित पाहिजे. ज्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानंतर येणारी संख्या काय असते, वर्ग असते, लक्षात ठेव. पण वर्ग संख्या काढायच्या काही टेक्निक आहेत, काही नियम आहेत, ते तुला बेसिक माहित पाहिजे. एक लक्षात ठेव, वर्ग संख्येच्या कधीच 2, 3, 7, 8 शेवटी येत नाही हे लक्षात ठेव. काय येत नाही, कधीच वर्ग संख्येच्या शेवटी 2, 3, 7, 8 ही संख्या येत नाही, हे अंक येत नाहीत. कुठं आलंय का, इथं 7 आलंय, याचा अर्थ ही वर्ग संख्या नाही. एक नियम कॅन्सल. दुसरा नियम, शून्य नेहमी समप्रमाणात येतात, म्हणजे शेवटी शून्य हे नेहमी 2, 4 याच प्रमाणात येतात. शून्य कधी एकटा येत नाही. 1 शून्य आले याचा अर्थ ही वर्ग संख्या नाही. पुढे चल, 2 शून्य याचा अर्थ ही वर्ग संख्या आहे हे लक्षात ठेव. बरोबर, 40 गुणाकारामध्ये 40, 40 गुणाकारामध्ये 40, 1600 ही 40 ची वर्ग संख्या हे लक्षात ठेव. साधा सोपा प्रश्न आहे, 1 मार्क आहे मित्रा, याचा तुला मिळालाच पाहिजे हे लक्षात ठेव. बरोबर, वर्ग संख्येची डेफिनेशन तुला माहित पाहिजे. वर्ग संख्येच्या शेवटी 5 हा अंक कधीच एकटा येत नाही. 5च्या पुढे 2 नेहमी असतं हे लक्षात ठेव. ह्या डेफिनेशन तुला माहितच पाहिजे त्या, तर तुझं कल्याण होणार आहे. बघ, एखाद्या संख्येचा 3/4 चा 2/5 जर 174 आहे तर ती संख्या कोणती. प्रश्न बघितला, विद्यार्थी कोमात गेला. साधं सोपं आहे, ज्याला चा, ची, चे, च्या मधून मध्ये कळलं त्याचं उत्तर बघ. एका संख्येचा 3/4 चा 2/5 बरोबर 174 आहे, तर ती संख्या कोणती. कापाकापी कर, बे 2 4 या दोघांचा गुणाकार 3x/5 दोन्ही 10 बरोबर 174. दादा सोडव, 10 भागाकारामध्ये गुणाकारात ने 174 गुणाकारामध्ये 10, 3 कुठं आहे गुणाकारात आहे, छेदात घेऊन जा, 3 बरोबर x. जागेवर कापाकापी कर, 3 1 3, 3 5 15, 17तून 15 गेलं, 2 राहिलं, 8 3 24. उत्तर काय आलं तुझं 58 गुणाकारामध्ये 10, 580. पर्यायात कुठं दिसतंय का बघ, पर्याय क्रमांक 4 दिसला, लगेच गोल केलं, 1 गोल मिळाला. उत्तर 4चं 5 ला करू नको, 5चं 6 ला करू नको, बाळा घरीच सराव कर. तुझा सराव हाच तुला पोस्ट मिळवून देणार आहे. मित्रांनो केलेला सराव, मित्रांनो सोडवलेलं गणित तुला येऊन मिळणार आहे का. फॉर एक्झाम्पल अकॅडमी मध्ये क्लास चालू आहे, तू क्लासला बसला आणि मित्राला म्हणला मी बसतो, तुला सांगतो चल, जमल का. अजिबात नाही, कारण हे क्षेत्रच सरावाचं आहे. इथं सराव नाही तर पोस्ट नाही, पोस्ट नाही तर मग काय काय नाही तुलाच माहित आहे, कारण बऱ्याच गोष्टी पोस्टवर अवलंबून आहेत. बघ आता, एकक स्थानी 1 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. तुला मूळ संख्या माहित पाहिजे. मूळ संख्या माहित असून तुला शेवटी 1 असणाऱ्या म्हणजे काय काय लक्षात ठेवावं लागते बघा. बरोबर, आता इथं 100 पर्यंत मूळ संख्या लिहित बसायचं का नाही. तुला काय पाहिजे, मूळ संख्या माहित पाहिजे. त्या कसल्या,
एकक स्थानी 1 असलेला पहिली मूळ संख्या 11, दुसरी असेल 31, तिसरी असेल 41, चौथी असेल 61 आणि पाचवी असेल 71. झाल्या मूळ संख्या 1 2 3 4 5, 3 आणि 1 4, 4 आणि 6 10 आणि 4 14, 14 आणि 7 किती आलं 21, 215 असेल. सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज नाही. 2 अंकी मध्ये अशा मूळ संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1 आहे. पहिली 11, 31, 41, 61, 71. हे झालं तुझं 215 पर्याय क्रमांक 4 उत्तर. बरोबर. जे नियमित टास्क करतात आणि हे जे प्रश्न घेतो हे प्रश्न पेपर मध्ये पडलेले आहेत, पेपर मध्ये आलेले आहेत, हे लक्षात ठेव. अभ्यास कर. अभ्यास केला तर तुला पोस्ट आहे, नाहीतर काही नाही. हे लक्षात ठेव. जय हिंद, जय महाराष्ट्र.